को देता हम रिस्क नहीं लेने अपने को। बाकी लगेगा वैसा ले लेना। और लगे फगे नहीं तो सब चांद खा दिया खा हे गिन गिन के पीस लो। हे बघा रुद्राक्षाची माळ घातली आहे बाई, ही मीच याला दिलेली आहे पण. आणि संकेत पण आलाय. संकेत रात्री काय करतो, एकटा चालत जातो आणि सकाळची मला फोन करून बोलतोय कुठे ये. मग मी त्याला काय बोललो, तू जा निघून, मी येतो. बोलतो की नाही एकटा जायला कंटाळा येतो आणि रात्री जातो ना आता कंटाळा नाही येत त्याला. आता गेलाय बघा कुठं, तिथं इथली मेंदू वडा आणायला गेलाय बघा. बघा दिसला का? त्याला घरून खाऊन येतो तरी पण इथं घेतोय. बहादूरला भेटणार खायला. आणि यांनी दोघांनी डबे आणले त्या बघा. याची एक बॅग आहे, इकडे एक बॅग आहे याची. आणि मी नाही आणली, मी तर बिर्याणी खाणार आहे भाई आज फुल. चिकन बिरयानी खाने वाला है. हाँ चिकन बिर्याणीच खाय ना. हे पनीर बिर्याणी कोण खाय? आपण चिकन बिर्याणी खाते. हम लोग नहीं खाते, हम लोग तो माला पहले। अरे हट रे, मला चालली येत आता. संकेत कपडा मारतोय ना, आम्ही इथून खाली काढलो. फक्त 200 रुपये, फक्त 200 रुपये, फक्त 200 रुपये. माल लावला इथं. वरती लावायचा बाकी म्हणून तिथं लावतोय. आणि बाकीचे आपले शर्ट आहेत ना ते इथं वरती लावून टाकणार. आणि बघा, आणि संकेत जरा पुढे गेलाय. चहा आली ना यांची म्हणून छान गरम बघा किती होतं. शर्ट काढून ठेवलंय मी, पाकिट पण काढून ठेवलंय, हे पण काढून ठेवलं भाई. इथं काम करायला एवढी मजा नाही. पुढं कसं एसी मध्ये आरामात काम करायची मजा अलग येते. इथे एवढी मजा नाही. आता चहा पित आहेत. 12 वाजता यांचा चहाचा टाईम आहे बघा. या दोघांचा 12 वाजता चहाचा टाईम. घरून चहा येणार होती ना म्हणून बाहेरून नाही मागवली, घरची चाई. आणि आपण पेत नाही. साखरले असते बाबा चहामध्ये ना, गोड असते ना पचपची. माल लावतोय आणि हात झोपलाय कसा मालवरती. बघा हे बघा. आणि इकडं मी हे लावलंय कारण इकडं होतं ना ते इकडे लावलं. इथलं खाली टाकलं सगळं. हे बघा हे सगळं खाली फेकलं. आणि म्हणलं ते वर टाकणार, मग इथं नीट करणार. त्यापेक्षा काय केलं, इथला माल घेतला आणि इथं टाकलं. थोडं माइंड नाही खेळायचं, डबल काम नाही करायचं. बरोबर ना रे? सारू छे, हम लोग परफेक्ट काम करते हैं. बिर्याणी पार्टी चालली आज. आलोय जेवण, बिर्याणी खायला गेलेलो. आणि इथं काय कोणतरी आलेलं म्हणून हे लोक जेवली नव्हते, ते आता जेवतात. संकेतने तर आधीच जेवून घेतलेलं. बहादूरला एसी मध्ये जेवायचंय म्हणून तो आत्ता जेवतोय. संकेतने बिना फॅन आणि बिना एसीचा वरती बसला आला. यांना बोललेलं तुम्ही पण काय बाहेरच खाऊ, पण यांनी ऐकलं नाही. मस्त बिर्याणी काढली भाई. बिर्याणी क्या थी लेकिन अच्छा था वैसे. ऑर्डर मध्ये आलेलं मी काय पुढे बसलेलो जरा जेवण बिवून होतं. तर ही दोघं आहे बघा इथं कामं करतायत. मी तर आरामात पुढेच होतो बाबा. त्यांना काम सांगायला लागतं त्यांना, नाही ते लोक करत नाही. फटाफट मोजा. आता आपण हँगआउट सँडविच आणलाय, नाश्ता. उघडा उघडा आहे, पलटी मारा. उघडा. रुक जरा रुक साले, वीडियो निकाल रहे हो. 200 रुपयाचा भाई. मी 100 रुपये दिलेत आणि यांनी दोघांनी 50 दिलेत. व्हिडिओ एकदम रावस एकदम. आणि या सँडविचचं नाव काय आहे? हँगआउट सँडविच आहे. आता खाऊया. एन्जॉय एन्जॉय. को देता हम रिस्क नहीं लेने अपने को। बाकी लगेगा वैसा ले लेना. और लगे फगे नहीं तो सब चांद खा दिया. खा हे गिन गिन के पीस लो. बघा सँडविच खाऊन झालं आणि आता केळी खातात आहे बघा. कारण याच्यामध्ये असतं प्रोटीन पाहिलं. खाऊन झाली आता. आपली ब्लॅक टी पण येते, ती पण खाऊया. आणि हे बघा हा उद्या परत जाणार आहे भाई. उद्या परत हा चाललाय बाहेर गावी परत चाललाय संकेत बाबा. आणि बहादूर इथंच असणार. हे बघा मागचं काम तर राहिलं पण पुढचा गाला साफ झाला आहे बघा. क्लीन फुल क्लीन. सँडविच झाला, केळी झाली, आता ब्लॅक टी. अशा वाटे तुम्ही पेली असेल तर बघा. संकेत काय आहे उद्या बाहेर जाणार आहे, तर आपण आलोय जरा सॅम्पल घ्यायला आलोय. आणि तिला रस्ता बघा भाई कसा आहे. पण संकेतची मजा आहे भाई. दालवाटी खाणार सकाळी घ्यायला. हा या हप्त्यामध्ये, मागच्या हप्त्यात पण गेला ना, आता पण गेलाय. मज्जाच मज्जा. एकदम भूती एरिया भाई. भूतू एरिया.
समोर आहे. हा याच्या समोर आहे. त्यांच्या शिड्या डेंजर आहे भैया बघा ना. हा मग बॅग टायरच असणार ना. बॅग घेऊ आणि निघू ऑफिसला. खिडकी बघा पूर्ण ओपन खिडकी आहे भाई. ओपन. संकेत बॅग इथून खाली टाक. डायरेक्ट गाडी बशी. हे झाडले डेंजर आहे. हे बघा पुढून आहे यार. हे बघा इथून झाड आहे. झाड लय मोठं आहे. तर आता आपण निघालोय सॅम्पल बॅग घेऊन. हे बघा आता ही बॅग तुम्हाला अशी दिसली असन ती नुसती फुगली आहे पण जड नाही ती बॅग. आम्ही जड बॅग ही असं देत नाही कोणाला. जास्त कमीच असतात आपलं. हे खाली दिसायला एवढी फुगते पण हे हलकीच आहे ती. आता जाऊया डायरेक्ट. बॅग बिग तर घेतली आहे. तिथं काय जरा त्यांच्यासोबत बोललो जरा म्हणून टाईम झाला. आता डायरेक्ट निघू ऑफिसवरती. बहादूरचा आरामात बसला असतो. तो काय काम नाही करणार. आम्ही पोचल्याशिवाय तर निघूया डायरेक्ट. ऑफिसला पोचलोय आणि बघा हा सॅम्पल घड्या मारतोय. बाकी काय काम नाही. आणि हा बघा हा बसून आहे. AC लावून बसलाय चांगला. उरलेलं काम आहे ना ते सगळं क्लीन करून टाकायचं हे सगळं. हा एक सॅम्पल निकालते उधर रख दे. आपण ते काम मागं करायला आलेलो ना ते तर नाही करणार आहे. कारण आपलं ते बॉक्स होते ना जरा बॉक्स एक माल पॅक करायचा होता. तो माल पॅक करून पाठवतोय. हे उद्या होणार आता. बाकी काय ना. आता जाऊया पुढं जरा काय काम आहे बघूया. बहादूरबाई आणि संकेत गेले ते पार्सल घेऊन गेले टाकायला. आणि मी तर काय जरा पुढं बसन. बाकी काय काम नाही एवढं. हे काही एकटा नाही करू शकत हे काम. याला 2-3 जण लागेल. मग ते उद्या होणार. संकेत उद्या पुण्याला जाणार आहे. आपण त्या सरांच्या घरी आलेलो जरा बॅगा ठेवायला. आता जाणार आहे आपण बघा. गाडी नाही तर बसनी चाललोय. हा अरे तू तर हा बोलला ना. मधीच बोलतो हा स्टॉप आहे. आता बोलतो पुढचा स्टॉप आहे. पुढचा स्टॉप आहे. हा 7:30 बोलवले. 6:45 जा. 6:45 जा. चांगली डाल वाटी खा जाऊन. तर जाऊया पुढचा स्टॉप आहे. पुढचा स्टॉप पकडून निघूया डायरेक्ट. लेट पण झालं आहे भाई. चालत जायचं त्याऐवजी आता आपण चाललो आहे बसनी. कारण लांब आलो आहे ना म्हणून बसलो आता. आणि ब्रिजवरून चाललो आहे. ब्रिजवरून आता आपण चालत चाललो. आणि तुम्हाला पण वाटलं असं चालत का चाललाय कारण बसनी जाणार होता. बसनी तर निघालेलो पण काय आहे तो ब्रिज चढलो ना आपण. एलपीचा पुढचा ब्रिज चढलो आणि उतरलो. आणि तो बोलला की पुढं नाही जाणार निघून इथपर्यंतच जाणार. मग तिथपर्यंतच गेलो उतरलो. तर आपल्याला काय आहे आता जिन्यात चढतोय पण आपल्याला काय एवढं चालायला पण नसतं लागलं. आणि ते काय तो बोलला की एवढं पुढं लालबागमध्ये गाडी जाणार इथं जाणार नाही. म्हणून मी उतरलो. मला डोक्यात नंतर आला 2 सिग्नल येतात नंतर. एक आपला ITC हॉटेलचा सिग्नल येतो. तो स्टॉप येतो आणि भारत माता एक येतो. पुढं तरी एक सिग्नल थांबलीच असते ना. ते लक्षात नाही आलं. उतरल्यानंतर लक्षात आलं. जाऊया काय चालत हवा टाईट झाली तर झाली. आजचा ब्लॉग एंड करतो. जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.